मराठी होती माझ्या बांधवांनो, आणि ते भीम सैनिकांनी करून दाखवलं आणि शेवटी तो दिवस उजाडला आणि नाम विस्तार दिन झालं आणि त्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. तो लढा ते सैनिक जिंकले. जशी 1818 भीमा कोरेगावची लढाई सिद्धनाथ महार, रायनाथ महार यांच्या नेतृत्वात लढले, तशीच माझ्या बांधवांनो या नामविस्तार लढाईमध्ये सुद्धा जनार्दन मेवाडे, गौतम वाघमारे, तुळशीराम कांबळे बलिदान करून शहीद झाले. माझ्या बांधवांनो घराचे घर उद्ध्वस्त झाली, बायका पुरा अनाथ झाली. अरे कितीतरी या समाजकंटकांनी घराची घरं पेटवलीत रे. आया बहिणींना जिवंत मारलं, छडलं, नवतरुण पोरांना जीवे मारला. परंतु ते नाम विस्तार दिन माझ्या बांधवांनो उजेडला आणि माझ्या बांधवांनो मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. आणि म्हणून तर बोलतोय काय, इथे चूड फुलले गेले, बांगड्या सुद्धा फुलल्या झाल्या, माणसांना जिवंत मारण्यात आलं. म्हणून हो इथे चूड फुलल्या गेले, बघा कुंकू मिटल्या गेले. किती संसार वर्षाने झाला बघा तो नाम विस्तार. और इसलिए तो हम लोग कहते हैं कि हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं. हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं. और कसम है हमें अशोक सम्राट की, हमारे ऊपर अन्याय अत्याचार करने वालों, जातिवादियों, हमारे ऊपर अन्याय अत्याचार करने वालों, एक बात ध्यान में रखो, हम वो समाज में पैदा हुए. अरे ना तो हमारी कलम कमजोर है और ना तो हमारी तलवार कमजोर है, वो समाज में पैदा हुए. जब बाबा साहब ने कलम उठाई तो इस देश का संविधान हुआ. जब सिद्धनाथ महार ने तलवार उठाई तो भीमा कोरेगांव हुआ. इसलिए तो कहना है कि हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं. और कसम है हमें अशोक सम्राट की, हम कलम के बदले तलवार चलाना भी जानते हैं. यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. आणि झाला बघा तो नाम विस्तार.
कुकुमिट लागेले किती संसार वर्षाने बघा झाला तो ऐसा जाबाज इनके बेटे खानदानी वाग अरे कितने हुए शहीद नामांतर के लिए पाटिल पर बुझने नहीं दिया हर की संघर्ष की आग हाँ भैया समिति वालों देखो कैसा करना होगा अब तू अकेले बोले झाला संघर्ष संघर्ष ऐसा बजाएंगे तो लड़कों को मैं क्या बोलूँगा मैं भी खुद क्या बोलूँगा मैं तो बहुत कोशिश कर रहा हूँ भाव नहीं है ना तो एक बार भी नहीं बोल रहे हो भैया ओके ओके बताए जब से यार भैया 1000 बार बोला तो ओके ओके बोल रहे हो यार भैया 4 बार तो बोला यार मैं पहले बोला मैं 2-3 बार बोला उसके बाद बोली नहीं वो चलते का नहीं कम मत बोलना एक बार सेटिंग करके रहने दो जैसा नहीं सर बोलो ना पता है आपको उन्होंने जब से मेरे को ओके ओके बता रहे हैं उजीराम कांबळ्याला जातीवादी म्हणले अरे कोचा आता तरी जय भीम म्हणू नको नाही तर तुझे हात कापतो उजीराम कांबळा म्हणला बे हात काप तरी जय भीम म्हणे उजीराम कांबळ्याला जातीवादी म्हणले अरे कोचीराम आता जय भीम म्हणू नको नाही तर तुझ्या पाय कापतो उजीराम कांबळा म्हणले बे पाय काप तरी जय भीम म्हणे कोचीराम कांबळ्याला पुन्हा जातीवादी म्हणले अरे कोचीराम अरे आता
नागपूरची अभिमानात तो खोजीराम कांबळे म्हणून तर बोलतोय माझ्या बांधवानो ते जिगरबाज जे अभिमाने होते अरे हो गया ना बोलताना भाई मेरे पहले सर में बहुत दर्द है दूर खड़ा हो जा बोलताना खूप गरीब अत्यंत गरीब दरिद्र से खाली सिस्टम में मस्त बोल बोल किंवा पळा के तिकडे चूप चूप क्या बात है कट दो हां काय तुम्हारा वाह वाह क्या बात है बोला बोला काय नाव आपलं काय नाव आपलं प्रतीक पाटील क्या बात है पाटील साहब क्या बात है वाह 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 म्हणून तर बोलतोय ऐका काय म्हणणं आहे हो कमर जाने झाला तो नाम राहणार मसाळ आवर्धा यांच्याकडून 2000 रुपयाची भेट पार्टी आभारी आहे तसेच सामाजिक कार्यकर्ता दिलीपभाऊ पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे धन्यवाद आणि काय म्हणणं आहे गौतम वाघमारे तो कोची राम गौतम वाघमारे तो कोची राम त्याच्या सोबत जनार्दन अरे त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही अरे हे जातीवाद्यांनो अरे त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही अरे तुम्ही एका कोचीराम कांबळेला मारलं पण आजही आमच्या समाजात हजारो कोचीराम कांबळे व्हायला तयार आहेत आजही जनार्दन बेवाडे व्हायला तयार आहेत अरे आजही बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतःला जाळून घेण्यासाठी तयार आहे गौतम वाघमारे होण्यासाठी तयार आहे कारण त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही अरे त्या नागपूरच्या नागवंशीयाचे नाग आहोत आम्ही अरे त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही त्या नागपूरच्या नागवंशीयाचे नाग आहोत आम्ही अरे विमानात दिलेला बुद्ध आड येतो म्हणून भास्करा आपल्या नाहीतर फाडून जाणारे वाघ आहो आम्ही आताच भाऊ तुम्ही यांच्याकडून 100 रुपयाची भेट त्याच्यासोबत बोले दुकान में प्राध्यापक आपल्या वर्धेची अनमान शान आमचे कमलेजी पाटील यांचं गाणं हे गाणं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा आणि मला सांगताना स्वार्थ अभिमान वाटतोय माझ्या बांधवांनो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आम्ही नुकते हवेत बाता करत नाही जोरदार टाळ्या झाले माझ्या पाटील साहेबांचे आमचं गाणं आमचं काम फक्त गाण्याचं नाही कारण आम्ही पोटभरे गायक नाही ते
द्या 50 नाही का, कसं तरी तुम्ही चुपचाप राहता, तुम्हाला कसं तरी थोडंसं हसवावं बुवा म्हणून करावं लागतं ते. नाही तर आम्ही पोट भरे गायब अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या भारताला माहित आहे, महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी भंते वीराचार्यांच्या नेतृत्वामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या भारतभर रॅली चालते आणि अख्ख्या महाराष्ट्रभर 45 दिवस या विकास राजांनी या पार्टीने आणि कमलेशजी पाटलांनी फुकटमध्ये गाणे गायले आहेत, फुकटमध्ये प्रत्येक शहरात गाव जिल्ह्यात. आम्ही हवेमध्ये गोष्टी करत हा जे फक्त बाता करतात काम तरी करत नाही अशा लोकांची आम्हाला गरज. इथं काम बी करा, हमारे को प्रॅक्टिकल भी हो रहा. फक्त थेरी माहीत असले नाही, प्रॅक्टिकल क्या आहे. हा गप्पा मारल्यानं जमणार नाही, तळागाळात उतरून काम करावं लागेल. आणि कमलेशजी पाटील यांनी हे पुस्तक माझ्या बांधवांनो महाबोधी महाविहाराची 40 गाणे 80 गाणे या पुस्तकामध्ये आहेत, जेणेकरून महाबोधी महाविहार काय आणि आजच्या धम्म परिषदेमध्ये विषय सुद्धा होता बीटी ऍक्ट. जो बीटी ऍक्ट बनलाय तिथे महाबोधी महाविहार टेम्पलमध्ये, तो आपल्याला रद्द करावा लागेल. त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये गाण्याच्या माध्यमातून मिळेल. म्हणून महाबोधी विहाराविषयी समाजाला जागृत करण्यासाठी गीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत विषय पोहोचवण्यासाठी हे महाबोधी महाविहाराचं एक पुस्तक माझ्या बांधवांनो गीताचं प्रकाशित झालेलं आहे. आंदोलन क्रांतिकारी गीते मिशन महाबोधी महाविहार मुक्ती म्हणून हे कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांना कोणाला हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी हे पुस्तक घेऊन जावं. या पुस्तकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत आमचे कमलेशजी पाटील आणि या पुस्तकाची सहयोग राशी आहे 40 रुपये 50 रुपये. म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांना आवड आहे त्यांनी पुस्तकं घेऊन जावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतोय. कारण माझ्या बांधवांनो वर्धा एक शहर असं आहे जे चळवळमध्ये राबतं. कारण सौंदर्याला नटलेली डोंगर गाडी पाहतो मी, वेगाने धावता येते धम्माची गाडी पाहतो मी. अरे भेटतात या मातीमध्ये मला माईची माणसं, अरे वर्धेच्या रूपाने भीमवाडी पाहतो मी. मेरे प्यारे भारतवासियों, मेरे बहुजन भाइयों, कि प्रसाद बांटने से कुछ नहीं होगा, प्रसाद बांटने से कुछ नहीं होगा, भाई को डांटने से कुछ नहीं होगा. मनोज राजा खुद को खुद के पैरों पे बुलंद करो, अरे दूसरों के पैर चाटने से कुछ नहीं होगा. पाटील अनेक वेळा पुन्हा या सरकारला झुकवायचं आहे आपला महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी. त्या काळी झुकवलं होतं, आताही झुकवावं लागेल, तेव्हा महाबोधी महाविहार मुक्त होईल माझ्या बांधवांना. म्हणून तर बोलतो काय एक वर्षाने एक वर्षाने एक वर्षाने बघा चालते नामा.
आपल्याला संक्रांतीचा सण येतो. जिकडे तिकडे तिळगुळ वाटा, तिळगुळ आणि गोड गोड बोला असं घालून भागात बोललं जातं. म्हणून धम्माची उपासिका बाबासाहेबांची पायी काय म्हणतं बघा, हेमंतकर म्हणून नामांतर झालंय का उपासिका बोलते. महिला मंडळींनो, नामांतर झालंय का सांगे पहाट ग, गार हवेत आली हर्षाची लाट ग, हाती घे तिळगुळ. तो पती आपल्या पतीला सांगतो, ग वेळे आजच्या दिवशी त्या विद्यापीठाला आपल्या बाबासाहेबांचं नाव मिळालं. अगं कितीतरी परिवार उद्ध्वस्त झाली, किती बायका विधवा झाल्या, किती लेकरं अनाथ झाले, कितीतरी तरुण मारले गेले, पण आज शेवटी तो दिवस निघाला. म्हणून नामांतर झालंय ग सांगे पहाट ग, गार हवेत आली हर्षाची लाट ग, हाती घे तिळगुळ, हाती घे तिळगुळ ताट सजले प्रसाद वाट ग. काय अनपड नाही मग मी कसे पाटील तुम्ही गातो ना करतो ना ते मी सांभाळतो ना त्याला, तू टेन्शन नको. मला प्रॅक्टिस आहे रे रोजची. गातो ना ते गातो ना कोणा जिंदगीवर. हा गातो ना ते. थांबा ना 2 मिनिटात धरा, 2 मिनिटात धीर धरा थोडेसे. हा त्याच्यानंतर गातो ना तुझी फरमाईश. आलं ते गातो. ठीक आहे हो नाही तुझ्याकडे राहू दे, माझ्याकडे माझा आहे. हो तुला का पाहिजे ते देतो. ठीक आहे, 1 500ची नोट घेऊन ये मस्त पैकी. हा ये, कारण फुकट्याला मान सन्मान नाही रे बाबा. नाही म्हणून गेलाय तू 500 किलो दो नंतर तू साधन नको आहे. हा किलो दाबत हाती घे तिळगुळ ताट, हाती घे तिळगुळ ताट सजले प्रभात वाट. अशी हे तारीख 14 अशी हे तारीख 14 विद्यापीठाशी झाला सौदा. नंतर माझ्या बांधवांनो त्या मराठवाडा विद्यापीठावर बाबासाहेबांचं नाव लागलं त्या कमानीवर. म्हणून तर बोलतोय काय, विद्यापीठाला मिळलं भीमाचं नाव, हाती घे तिळगुळ ताट, हाती घे तिळगुळ ताट सजले. शेवट सादर करतो बांधवांनो, तिकडे लक्ष देऊ नका.
आपल्याकडे ऐका. विद्यापीठाच्या कमानी विद्यापीठाच्या कमानी विद्यापीठाच्या कमानी शोभे नाव भीमराव आंबेडकर. जिकडे तिकडे बहुजन समाजामध्ये आनंद साजरा करण्यात आला. म्हणून तर बोलतोय काय, झाली ही भेट ग, झाली पहाट ग, बुद्ध विहारी झाली गर्दी ही दाट ग, हाती गे बीड घोड